हॅलो, स्वागत आहे सर्वांचं एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, सकाळचे कामं घेतले पटपट आटपून, नाश्ता वगैरे केला आणि किराणा बघा 2 दिवसापासून आणलेला होता, तर किराणा सोडायचा होता. तर मग आई म्हणत जात की चला मी सोडू लागतो मग तुला किराणा. तर घेतला बघा आता भरून ठेवायसाठी. तर आईचं चालू होतं पटपट किराणा काढून देणं. मग मी पण तोपर्यंत भरण्या अगोदर बघा स्वच्छ घासून पुसून ठेवल्या, कोरड्या करून स्वच्छ ठेवल्या. आणि आईचा चालू होता इकडे किराणा सोडणं. तर मी भरण्या दिल्या त्यांच्यासमोर आणि त्यांना म्हटलं तुम्ही किराणा भरा, मी तोपर्यंत दुसरं काम करतो. तर चालू आहे बघा, आईनं सोडली तुरीची डाळ, मठ. आता मुलांची शाळा उघडली बघा, टिफिनवर भाजी कशाची द्यायची, काय द्यायचा टिफिनवर डब्बा, तर खूपच विचार पडतो. त्याच्यामुळं मग किराण्यामध्ये शिल्लक असं भाजीला मठ झाले, वटाणे झाले आणि हरभरे असं भाजीसाठी आणून ठेवावं लागतं. मग असं म्हणा की मग पूर्ण आठवडाभर भाजीचं टेन्शन राहत नाही. आणि काही भाजीपाला पण सुद्धा. आणि साबुदाणा आणला बघा, किलोभर साबुदाणा आणला. आमच्या आदर्शला साबुदाण्याचे वडे आणि साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आणि पोहा पण खूप आवडतं त्याला, कांदा आलू टमाटर टाकून. तर मग त्याच्यासाठी बघा किलोभर पोहे आणले, किलोभर शेंगदाणे आणले. आईनं भरला थोडा किराणा. तर मग आई म्हणत आता बाकीचा किराणा तू वटपून घे, बाकी आईला थोडं काम होतं. तर मी म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं आता समोरचा किराणा मी भरतो. तर चालू आहे इकडे किराणा पाहणं मग भरणं. तर डाळा गिळा बघा, पोहे शेंगदाणे झाले, डाळा झाल्या, हे आईनं अगोदर भरून ठेवलं होतं. आणि सोयाबीन वडी आणली होती त्या दिवशी बघा, म्हणजे सोयाबीन वडी छान अशी मिक्सरमध्ये काढून बघा त्याची चटणी बनवली होती. तो खूपच चांगली झाली होती, म्हणजे घरात सर्वांनाच आवडली चटणी. तर चला म्हटलं किराण्यामध्ये आणून पाहू, म्हटलं काहीतरी नवीन अशी रेसिपी बनवायसाठी मग वेळेवर आपल्याला कामी येते. सर्व डाळा वगैरे भरून झाल्या होत्या. तर बघा झाकणंसुद्धा पुसून बिसून ठेवलेले होते. तर म्हटलं सांडायच्या अगोदर म्हटलं देतो, म्हटलं त्याला झाकणं लावून. तर साबुदाणा झाला तर जास्त, त्याचं झाकण काही लागत नव्हतं भरणीचं. तर दुसऱ्या भरणीमध्ये बघा काढला साबुदाणा आणि सर्व भरण्यांचे झाकणं व्यवस्थित असे लावून घेतले, सांडायला पाहिजे नाही म्हणून. आणि लेकरासाठी बघा काही नाही, चॉकलेट आणले होते, तर लेकरांना किराणा सोडेपर्यंत संपून टाकले. बघा आपण जर लेकराच्या लपून जर ठेवले तर खायचं सामान राहते, नाही तर चॉकलेट वगैरे बिस्किट झालं की लेकरं काही पूर्ण खतम होईपर्यंत काही शांत बसत नाही. तर त्यांच्यासाठी काही नाही, चॉकलेट वगैरे आणले होते, मॅगी आणलेली होती, पास्ता आणलेला होता आणि बिस्किट आणलेले होते. तर बिस्किट आणि चॉकलेट मुलांनी केले 2 दिवसामध्ये पूर्ण संपून टाकले होते. तर त्याच्यामुळे किराण्यामध्ये काही आता चॉकलेट आणि बिस्किट काही तुम्हाला दिसत नाही. तर हळद बघा, त्या दिवशी जे आम्ही लोणचं टाकलं त्या लोणच्यामध्ये बघा हळकुंड आणलं होतं बाबानं. तर त्याची हळद घरी काढून घेतलेली होती, तरी मग किराण्यामध्ये थोडीशी हळद सांगितली होती. आणि हळकुंडाची हळद एवढी छान झाली होती की एकच नंबर. हे बघा आता सगळं सामान व्यवस्थित काढून ठेवलं, कपड्याची साबणं वगैरे फिनाईल हे ते सर्व असं अल्ल काढून ठेवलं. आणि जी डाळा भरून ठेवल्या होत्या ते मस्तपैकी अशा चालू होत्या रॅकीमध्ये लावणं. तर बघा जे डाळा जे आहे ते डाळ जे आहे ते वेगळ्या एका लाईनमध्ये लावलेल्या होत्या. आणि शेंगदाणे, पोहा, बाकीच्या ज्या भरण्या आहेत ते बघा मी अशा खालच्या साईडला लावल्या होत्या. म्हणजे जास्त करून जे आपल्याला डेलीमध्ये जे कामं येतात ते अशा खालच्या साईडला लावून घेतल्या होत्या, की जेणेकरून रॅक आहे बघा थोडी ते उंची, तर तिथं काही माझा हात काही लवकर पोचत नाही. तर जे जे मला मग हातासरशी जे जवळ पाहिजे ते मी असं खालच्या साईडला मांडून ठेवते. तर तिकडल्या भरण्या झाल्या बघा, भांडेसुद्धा ठेवले होते घासून. आणि इकडल्या जे बघा मठ, चायपत्ती झाली आणि गरम मसाला बघा मी घरीच बनवला होता. तर अशा एक एक भरण्या करून जे मला बाकीचं इकडलं सामान लागते, मिरची पावडर झालं, मसाला आणि हळद, ते मी इकडल्या स्टीलच्या रॅकमध्ये ठेवते. तर आता तिकडल्या भरण्या बघा, तिकडल्या भरण्या झाल्या आता लावून. तर चला म्हटलं आता इकडल्याही भरण्या आपण थोड्या थोड्या करून लावून घेऊया. तर वरच्या भरण्यामध्ये बघा दिसत आहे तुम्हाला, वर अशा भरण्या छान अशा मांडून ठेवल्या. आणि चौकोन कलरचा जो मोठा बॉक्स दिसत आहे तुम्हाला व्हाईटमध्ये, त्याच्यात मी गरम मसाले, खिचडी, कधी बिर्याणी काही बनवायचं असलं तर त्याच्यासाठी गरम मसाले मी टाकून ठेवतो. तर भरण्या झाल्या आता लावून. तर मग आईनं भांडे घेतलेले ते घासून घेतलेले होते. तर चला म्हटलं आता हातासरशी आता भांडेसुद्धा लावून घेऊ म्हटलं, तर रॅक तेवढीच चांगली दिसते. तर भांडे घासून झाले होते, माझ्या चालू होत्या मग चक्रा. एक एक भांडणं आणत होती आणि त्या रॅकीमध्ये लावत होती. तर भरण्या गिरण्या लावल्या होत्या. तर किराणा भरल्यानंतर एवढं किचनमध्ये पूर्ण किचन असं आपलं स्वयंपाकघर जे आहे ते पूर्ण असं भरलेलं वाटत होतं. तर इकडे बघा भरण्या गिरण्या अगोदर मी लावून घेतल्यानंतर ग्लास वगैरे बघा ते बी लावून ठेवले.
आणि रॅकीमध्ये बघा पूर्ण प्लेट झाल्या, जेवणाच्या मोठ्या प्लेट, छोट्या प्लेट झाल्या, ग्लास वगैरे सर्व असं. आणि मसाल्याच्या किराण्याच्या भरण्याचे सर्व भरलेले असतात ना, असं पद्धतशीर मांडून ठेवलं पूर्ण की दिसायलाही चांगलं दिसते आणि वेळेवरही आपल्याला सर्व सापडते. तर बघा रॅक किती एकदम छान आणि पद्धतशीर दिसत आहे. पूर्ण बघा भरून ठेवलेली आहे भांड्यानं. आणि खूपच म्हणजे असं त्या रॅक इकडे पण बरं वाटत होतं. आणि इकडे बी बघा, इकडे बी वर आहेत फौजी साहेबांचे भेटलेले बघा ते मग आहेत, काचेचे ग्लास आहेत आणि खाली ठेवलेले आहेत भरण्या जे जे आपल्याला लागतात ते. तर झालं बघा सामान मांडून पूर्ण. चला दुपारचे कामं आटपून गेलो होतो आणि मार्केटमध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती, तर दाखवतो तुम्हाला काय काय आणलं तर आम्ही. तर एक आणली बघा, हे आमच्या छोट्या मुलीसाठी यांची बॅग स्कूलमध्ये जाण्यासाठी. आणि तिच्यासाठी आणले आणखी डेली यूजसाठी मस्त आणले कपडे, सॉफ्टमध्ये आहेत एकदम. लहान मुलांना एकदम असे आवडतात नरम कपडे घालायचे म्हटले तर. आणि 2 कलरमध्ये, कलरही बघा किती छान आहे, असा एकदम अंगावरती उठून दिसते गोऱ्या सावळ्या माणसाच्या अंगावर बघा. तर माझ्या चॉईसने आणलेले आहेत मी हे 2 कलर. आणि हे रुमाल आणलेले आहेत बघा 2. आता मूर्त्या वगैरे साफ करण्यासाठी तांबे पितळीचे जे भांडे असतात ना, स्वच्छ धुतले की मस्त वेगळा असा त्याचा सेपरेट असा कपडा राहते, तर त्याच्यासाठी 2 रुमाला आणून ठेवलेले आहेत. आणि हे आणले 2-3 रुमाला. तर आम्ही बघा दवडीमध्येच पोळ्या चपात्या ठेवतो, तर त्याच्या खाली टाकण्यासाठी आणलेले आहे ते रुमाल. आणि हे बघा 2-3 आणले, हे डेली यूजसाठी 3 साड्या आणलेल्या आहेत. नक्की सांगा कशा वाटतात तुम्हाला. तर हे पा ग्रीन आणि येलो कलरमध्ये मस्त छान दिसत आहे साडी, माझ्या चॉईसने आणलेली आहे मी. आणि एक हे बाग सुंदर दिसत आहे घातल्यावर, एकदम म्हणजे असं सिंपल आहे पण अंगावर एकदम छान असा लुक वाटते याचा. तर एक बघा हे आणली आणि एक ग्रीन कलरची आणली आणि एक हे पिंक कलरची आणली. तर हे आणल्या 3 साड्या. आणि हे 3 साड्या झाल्यानंतर बघा हे आणलं लिक्विड. आता जेव्हा आपल्याला मूर्त्या साफ करायचं असलं, तांब्या पितळीचे भांडे आहेत, एकदम क्लिअर आणि चमक निघते मस्त या लिक्विडनं. तर चला म्हटलं यूज करून बघू. आता फर्स्ट टाईम आणलेलं आहे, आता मूर्त्या साफ केल्यानंतर बघू काय आहे त्याचा आता एक्सपिरियन्स आपल्याला काही नाही आहे. आणि हे आणली छोट्या मुलीसाठी पाटी आणि पेन्सिल. आता हे पाटी आणि पेन्सिल आमच्या वेळेस होते अगोदर असे, पण आम्हाला माहीत नाही आता भेटतात की नाहीत. तर बघा दिसली, तर मग एक पाटी आणि पेन्सिल हे घेऊन आलो. आणि हा आणला भाकरी आणि पोळ्या बनवण्यासाठी तवा. तर तवा बघा वजनाला तर भारी आहेच, पण असा सांगत होता दुकानदार किंवा पोळ्या आणि भाकरी एकदम याच्यावर चांगले येतात. तर मग आम्हाला अर्जंट होतं आणणं भाकरीसाठी आणि पोळ्यासाठी बनवायसाठी. तर बघा हा आणला तवा. आणि हा बघा पाहुणे आणले, तर पाहुणे आले तर सोप सुपारीसाठी काही आमच्या इथं काही पानपुडा नव्हता. किती दिवसाचा आणायचं म्हटलं तर शेवटी आणला. सिंपल अशी डिझाईन आहे मस्त चौकोनमध्ये आणि 4 खाने, सोप सुपारी लवंग विलायची एकदम मस्त अशी छान राहते. मला तेव्हा खूप आवडला, तर माझ्या चॉईसनं आणला मी पानपुडा.